नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव भूषण आहे. काय झालंय माहिती आहे का आता सध्या 1-2 दिवसातच नाही का, की आयोगाने डेट डिक्लेअर केली, की जुलै महिन्यात 6 तारखेला. आता ती डेट डिक्लेअर झाल्यापासून मुलांची ती उलटी गिनती सुरू झाली. कॅल्क्युलेशन्स, की "अरे बापरे! एवढे दिवस कमी बाकी आहे. मग आता माझा अभ्यास झाला नाही. मला खूप टेन्शन आलंय. मी सायन्स स्किप करणार आहे. आता हा विषय नाही करणार. करंट जाऊ दे." किंवा काय किंवा काय. सगळ्यांना हे होणार. 100% होणार. आणि त्यातल्या त्यात बाकी गोष्टी पण असतात तुमच्या, की "अरे बापरे! ही कन्सेप्ट तर मला माहितीच नाही. आता हे कसं करू? हे तर प्रत्येक वेळेस विचारतात." किंवा काय किंवा काय. तुम्ही ह्या जो थॉट आहे, हा तुम्ही कुठलाच थॉट घ्यायचा नाही. फक्त एक करा, की तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास करा. जी तुमची परिस्थिती आहे, ती माझी पण आहे, इथं बसलेल्या सगळ्यांची आहे आणि महाराष्ट्रात जेवढे पण आहे, म्हणजे जो टॉपर येणार आहे, त्याची पण. ठीक आहे? त्यामुळे तुम्ही ते काही टेन्शन घ्यायचं नाहीये. एक मी इथे ज्या कारणासाठी आलोय ते कारण सांगतो तुम्हाला, की बऱ्याच मुलांना सायन्सचा अभ्यास शेवटच्या दिवसात कसं करायचं, ह्याच्यावर कन्फ्युजन असतं. तर मी ॲक्चुअली पर्टिक्युलरली ते सांगायला इथं आलेलो आहे, की तुम्ही सायन्सचा अभ्यास करा. मग काही जणांना वाटेल, "अरे तू कोण आहे शहाजूक? तू आम्हाला सांगतोय की सायन्सचा अभ्यास कसा करायचा?" तर मला असं वाटतं नाही का, की मी स्वतःवर एक्सपेरिमेंट केलाय आणि मग मी तुम्हाला सांगतोय. आणि ही स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी कशी सुटेबल होईल, हे तुम्ही बघा. म्हणजे तुम्ही ठरवा, की हे अप्लाय करायचं का नाही. जर तुम्हाला कम्फर्टेबल नसेल, तर तुम्हीच तुमची स्ट्रॅटेजी करा. कम्फर्टेबल असेल, तर तुम्ही हे अप्लाय करा. ठीक आहे. मग याच्यात आपण काय केलंय माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो. याच्यात मी काय केलंय, मी कुठलेही सायन्सचा प्रश्न म्हणजे कुठलेही याच्या आधी म्हणजे आपलं जे आयोगाचे प्रश्न आहेत, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो. सायन्सच्या प्रश्नांचे 4 अप्रोच असतात. कोणी म्हणतात 1च असतं, कोणी म्हणतं 2. मी सांगतो 4 अप्रोच असतात. पहिलं असतं पी-वाय-क्यू अप्रोच. पी-वाय-क्यूवरून डिझाइन झालेला प्रश्न. सेकंड अप्रोच असतो नॉलेज अप्रोच. थर्ड अप्रोच असतो इलिमिनेशन अप्रोच आणि फोर्थ अप्रोच असतो भगवान भरोसे अप्रोच. भगवान भरोसे म्हणजे काय? तुक्का. ठीक आहे. हे 4 अप्रोच असतात. बरोबर आहे? तर हे 4ही अप्रोच आणि प्लस तुमच्या मी 2 लेयर ठेवल्या आहेत अभ्यासाच्या. ह्या शेवटच्या 55 दिवसात 2 लेयर. आधीच हा थॉट काढून टाका, की 55 दिवस कमी असतात. माझ्या मते 55 दिवस हे खूप राहतात. बरोबर आहे? ठीक आहे. आणि एक गोष्ट मी जी तुम्हाला 100% सांगेन ती म्हणजे काय, की तुम्ही अजिबात नवीन काही घ्यायचं नाही. तुम्ही जे आतापर्यंत जुनं केलंय, मग तुम्ही काहीही करा. म्हणजे तुमच्याकडे एखादं स्टेट बोर्ड आहे, ते केलं असेल, एन-सी-आर-टी केलं असेल किंवा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनचा नोट्स यूज केल्या असेल, त्याच करा. पण याच्यामध्ये आता मी तुम्हाला थोडंफार ॲडिशनल करून सांगेन, की कसं करायचं शेवटच्या 55 दिवसात. नवीन नाही करायचंय. किती महत्त्वाचा टॉपिक असेल, नवीन नाही करायचा. थोडासा अप्रोच चेंज करायचा आणि मी जो अप्रोच सांगणार आहे, तो तुम्हाला इनोव्हेटिव्ह पण वाटेल आणि इंटरेस्टिंग पण वाटेल आणि सायन्स करायला तुम्हाला थोडंसं भारी वाटेल. ठीक आहे? तर मी इथं ते टायटल दिलंय तुम्हाला बघा, की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 सायन्स विश्लेषण. आता मी हाच पेपर का निवडला? हा पेपर निवडण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं, की तुमचा 2023 चा पेपर हा खूप अवघड होता सायन्सच्या बाबतीत. ठीक आहे. मेरिट बघा तुम्ही खटकन कमी आलेले. ओके. अवघड होता आणि अवघड कसा होता हे पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर आता आपण काय करू, की तुमचा अभ्यासाचा अप्रोच कसा पाहिजे शेवटच्या 55 दिवसात तो तुम्ही बघा. मी आधीच सांगितलंय, की प्रत्येकासाठी स्ट्रॅटेजी वेगळी आहे. पटलं तर घ्यायचं, नाहीतर विषय सोडायचा. हां, ठीक आहे. बघा, इथे बघू. आता मी हा पहिला प्रश्न घेतलेला आहे. म्हणजे पहिले 2 जे प्रश्न आहे ना पहिले 2 प्रश्न, हे तुमचे हेच का निवडले? 2023 मधून आपण काहीतरी 6-7च प्रश्न निवडले, जास्त नाही. व्हिडिओ खूप छोटा असणार आहे. हा प्रश्न जो मी निवडलाय मित्रांनो, आता तुम्ही प्रश्न बघा. काय? खालील जोड्या जुळवा. जीवनसत्वे व त्यांच्या अभावी होणारे रोग. ठीक आहे. आता अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, क जीवनसत्व, बी12 सगळे जीवनसत्व दिले आणि त्यांच्या अभावाने होणारे रोग आहेत. बरोबर आहे? आता मला सांगा, हा प्रश्न कितीक वेळेस डायरेक्टली, इनडायरेक्टली ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा यांच्यामध्ये येऊन गेलाय. बरोबर आहे? म्हणजे पी-वाय-क्यूचं इम्पोर्टन्स बघा. तुम्ही पी-वाय-क्यूच्या अनुषंगाने फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं असतं, की रातआंधळेपणाचं काय असतं? म्हणजे व्हिटॅमिन ए, रातआंधळेपणा. कुठे गेला? ठीक आहे. ठीक आहे. एवढं जरी तुम्हाला काही गोष्टी माहिती असल्या ना, तरी पी-वाय-क्यूच्या बेसवर तुम्ही राज्यसेवेचे जे सायन्सचे प्रश्न येतात ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता हे काय सॉल्व्ह करण्यासारखं नाहीये. पण हे पी-वाय-क्यूला रिलेटेड आहे म्हणून मी हा प्रश्न घेतलेला आहे. कळलं? की पी-वाय-क्यू कसा रोल प्ले करतंय? पी-वाय-क्यू मधून कसे प्रश्न येतायत? आणि पी-वाय-क्यूच्या अजून ॲडव्हान्स तुम्ही कसं जायचं? ओके. हे पण मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा आता तुम्ही. याचं उत्तर काही नाही इथे दिलेलं आहे. तुम्ही बघून घ्या. हा आपला मोटिव्ह नाही की इथे उत्तरं सॉल्व्ह करायचे. आपला मोटिव्ह आहे की पी-वाय-क्यू कसा रोल प्ले करतंय हे सांगणं आहे. ठीक आहे. सेकंड आता बघा. आता मी इथे थोडंसं तुम्हाला ॲडिशनल सांगतो कसं. हे बघा, हा पण आहे ना, जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकामधून बाहेर पडतात तेव्हा. ठीक आहे. तर काय होतं,
अणु अंक 2 ने कमी होतो आणि अणु वस्तुमानांक 4 ने कमी होतो. आता हा पण प्रश्न आहे ना, कुठेतरी आयोगाने आधी विचारलेला आहे. ग्रुप बी, ग्रुप सी किंवा इकडे. डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणजे अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल, गॅमा पार्टिकल यांच्याबद्दल आयोगाने विचारले. आता तुमचा टास्क काय असतो, तो मी तुम्हाला सांगतो आणि इथून आपली स्ट्रॅटेजी सुरू होते. हे दोन्ही प्रश्न पी-वाय-क्यू रिलेटेड आहे. बरोबर आहे? ठीक आहे. म्हणजे जो आधीचा प्रश्न आहे तो आणि दुसरा प्रश्न हा पी-वाय-क्यू रिलेटेड आहे. बरोबर आहे? तर माझा अप्रोच कसा असतो माहिती का जनरली मी कसा विचार करतो असा, की हा पी-वाय-क्यूला आलेला आहे ना किंवा हा जर समजा आत्ता आला आहे मला इथून पुढच्या वर्षासाठी म्हणजे ह्या वर्षासाठी अभ्यास करायचा आहे ना, तर मी 2023चा बघितला तर मी लॉजिक काय लावेल, की 2024ला आयोग कसा प्रश्न विचारू शकतो याच्यावर. ओके? तर कसा विचारेल माहिती का? पहिलं तर मी प्रिपरेशन काय करेल, अल्फा पार्टिकलच्या जेवढ्या पण कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना, मी ह्या साइडला लिहून गेला अशा. मी प्रश्न बघेल, ओके. मी एक वही घेईल. वहीचे मी 4 लाईन करेल म्हणजे 4 सेक्शन करेल. त्या 4 सेक्शनमध्ये मी इथे लिहेल अल्फा पार्टिकल, इथं लिहेल बीटा पार्टिकल, इथं लिहेल मी गॅमा पार्टिकल आणि इथं मी लिहेल न्यूट्रॉन पार्टिकल. ओके? ठीक आहे. मी 4 लिहिले. मला विचारलंय फक्त अल्फा, पण मी चौघांची पण इन्फॉर्मेशन घेणार. कशी? आता जसं मी यांनी अल्फा पार्टिकलवर हे दिलेलं आहे, तर मी लिहिणार अल्फा पार्टिकलची पेनिट्रेशन पॉवर किती? ही लिहिणार. बीटा पार्टिकलची पेनिट्रेशन पॉवर, गॅमा पार्टिकलची पेनिट्रेशन पॉवर, न्यूट्रॉनची पेनिट्रेशन पॉवर. ठीक आहे. अल्फा पार्टिकलचा स्पीड किती? मी असा लिहिणार. ठीक आहे. नंतर अल्फा पार्टिकलची आयनायझिंग पॉवर मी अशी इथे लिहिणार. ठीक आहे. नंतर अल्फा पार्टिकलची इंटरॅक्टिंग पॉवर मी लगेच ती लिहून काढणार. नंतर मी हे लिहिणार की अल्फा पार्टिकलच्या बाबतीत किती इलेक्ट्रॉन बाहेर पडतायत, प्रोटॉन बाहेर पडतायत, बीटाच्या बाबतीत किती पडतायत, गॅमाच्या बाबतीत पडतायत का नाही, न्यूट्रॉनच्या बाबतीत काय सिच्युएशन आहे, हे सगळं मी करणार. मला तुम्ही सांगा, हे सगळं करायला तुम्हाला किती मिनिटं लागतील? 15 मिनिटं. ओके. आता काय याचा फायदा काय होईल? म्हणजे त्यांनी फक्त अल्फा विचारले, तुम्ही अल्फावर नाही माहिती ठेवायची. तुम्ही पी-वाय-क्यूच्या रिलेटेड लगेच पुढचं करून ठेवायचं. आता याचा फायदा काय होतो माहिती का? जेव्हा आयोग आहे ना पुढच्या वेळेस कधी प्रश्न विचारतो, ग्रुप बी, ग्रुप सी किंवा राज्यसेवेला जरी विचारत, तुम्ही थोडासा इन्क्लुझिव्ह करून ठेवायचा हां. जेव्हा ते विचारत तेव्हा ते काय करतील माहिती का? ह्याच्यातूनच जे तुम्ही प्रिपेअर केलंय ना, हे ह्याच्यातूनच एक स्टेटमेंट आहे ना, प्रश्नाच्या उत्तरामध्ये टाकेल. तुम्हाला तिथल्या तिथं कळून जाईल, की अरे आपला फायदा झाला. कळलं का? असा लिंकेजेस तुम्ही पी-वाय-क्यूचं आणि तुमच्या पुढच्या अभ्यासाचं करायचंय. मी का सांगितलं नवीन करायचं नाही? कारण की आता पी-वाय-क्यूच्या बेसने तुम्ही अभ्यास करा. थोडासा एक्स्ट्रा असं. कारण की आयोग तसं जातंय आणि आयोगाचे काही चॅप्टर्स ठरलेले सिलेक्टेड चॅप्टर आहे, की आयोग त्याच्यावर कंटिन्यूअस विचारतो थोडं फिरून-फिरून. मग फिरून-फिरून म्हणजे काय? तर ह्या पद्धतीने. हे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिली. ठीक आहे. मग आता काही मुलांचा काय प्रॉब्लेम होतो? काही मुलांना ना ते सुचत नाही, की अरे आणि हा काही प्रॉब्लेम नाहीये. ॲक्चुअली मला असं वाटतं कारण की समजा जर माझं सायन्स बॅकग्राऊंड नसतं, तर मला पण इतकं सुचलं नसतं. जसं उदाहरणार्थ मला ना असं समजा, की जिओग्राफी ह्या विषयामध्ये जास्त सुचत नाही. अरे ह्याच्यात काय करायचंय? बरोबर आहे. मला सायन्समध्ये बरोबर सुचतं किंवा मला असं समजा, की इतिहासात चांगलं सुचतं किंवा पॉलिटीमध्ये लगेच सुचतं. तसंच मला जिओग्राफीत नाही सुचत, पण मला सायन्समध्ये सुचतं. मग याच्यावर मी काय सोल्युशन करतो माहिती का? की ज्याला ते येतं त्याच्याकडून मी घेतो. ठीक आहे. मग आम्ही काय केलंय माहिती का? एक तुम्हाला गोष्ट बघा हां. आता आपण काय केलंय, ही ना पी-वाय-क्यूची बॅच घेतलेली. ओके. मग ह्या पी-वाय-क्यूच्या बॅचमध्ये मी असा अप्रोच ठेवलेला आहे, की अल्फा, बीटा, गॅमा. मग आता ज्या ज्या मुलांनी घेतलंय म्हणजे अल्मोस्ट 5,000-1,000 मुलांनी आपली बॅच घेतलेली. ठीक आहे. तुम्ही त्यांनाही अप्रोच विचारा, की जे आपण सायन्स घेतलेलं आहे. तुम्ही काय ब्लाइंडली काय लगेच आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगून देतो. इथं काय तुम्ही बॅच घ्याच असा 8 तास नाहीये. नका घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. तुमचा वेळ जर वाचत असेल, तर तुम्ही पी-वाय-क्यू तुमच्या इथून करा. जर तुम्हाला असं वाटतंय, नाही यार हे करून माझा वेळ जातोय एक्स्ट्रा, ओके, तर तुम्ही खरंच करू नका. रादर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. कारण की अल्टिमेट तुमचा आणि आमचा मोटिव्ह काय आहे, की सिलेक्शन. बरोबर आहे ना? मग ते कोणा थ्रू हो. म्हणजे मी काय म्हणत नाही, की तुम्ही आमचीच बॅच घ्या. तुम्हाला असं वाटतंय ना, की या आमच्यापेक्षा कोणतरी बेटर घेतली, तुम्ही त्यांची घ्या. किंवा तुम्हाला वाटतं यार कोणीच नाही घेतलं, मीच बेटर करतोय, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. फक्त सांगण्याचं तात्पर्य असं आहे, की वेळ कुठे कमी लागतोय ना, ते बघायचं. ठीक आहे. तर हा अप्रोच आहे. मग आपण जी पी-वाय-क्यूची बॅच घेतली ना, त्याच्यामध्ये मी जे तुम्हाला आता एक्सप्लेन केलं ना, की अल्फा, बीटा, गॅमा लगेच मी टेबल दिला होता तिथे. ओके. किंवा जे पण आपले आहेत इतिहास रिलेटेड, पॉलिटी रिलेटेड त्यांनी पण तसंच केलं, की त्याच्या अनुषंगाने काहीही विचारू पुढं, काहीही विचारू. ते स्टेटमेंट तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या याच्यात दिसणार आणि ते तुम्ही बरोबर करणार. हे कशावरून? पी-वाय-क्यूवर. म्हणून पी-वाय-क्यू इम्पोर्टंट असतात. तर पी-वाय-क्यूचे हे सारे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मी काय ते आता वाचून दाखवत नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. पण पी-वाय-क्यू आपण तसं केलेलं आहे. ठीक आहे. मग आता पहिला आपला जो अप्रोच झाला, तो पी-वाय-क्यू अप्रोच झाला. सेकंड अप्रोच बघू आपण. ओके. हे सांगितलं मी तुम्हाला बॅच रिलेटेड आणि मी पुन्हा एकदा सांगेन, की तुम्ही घ्या नाही तर घेऊ नका. तुमचं सिलेक्शन याच्यावर तुम्ही फोकस करा आणि ते किती कमी वेळेत कुठून होईल याच्यावर तुम्ही टार्गेट करायचं. हे काय हे 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 एकदम छोटी गोष्ट आहे.
तुमचं सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे, हे कधी पण लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आता बघा, आता मी इलिमिनेशनची मेथड सांगतो तुम्हाला. काय असतं माहिती आहे का मित्रांनो, आता कॉमन सेन्स ज्या मुलांनी 1-1.5 वर्ष अभ्यास केला ना, त्यांच्यामध्ये कॉमन सेन्स डेव्हलप होऊन जातो. ओके, तो कसा मी हे पण तुम्हाला सांगतो. जनरली तुम्ही मला सांगा, तुमच्या बॉडीमध्ये आता जेव्हा तुम्ही हा प्रश्न वाचाल, तुम्ही प्रश्न बघा. ओके, हा प्रश्न एन्झाईम रिलेटेड आहे किंवा विकारां रिलेटेड आहे. मला ह्या प्रश्नाचं असं समजा, की काहीच माहिती नाही. मला एन्झाईम फक्त थोडंफार असं माहिती आहे, की एन्झाईममुळे ना आपल्या बॉडीमधल्या काही क्रिया चालतात. ओके, ठीक आहे. मला एवढं माहिती आहे. तर मला तुम्ही एक सांगा रे मित्रांनो, की जर तुमच्या बॉडीचं टेम्परेचर वाढलं, तर तुमच्या बॉडीवर प्रत्येक भागावर परिणाम होतो त्याचा. बरोबर आहे? मग मला हे सांगा, की जर त्याचा प्रत्येक भागावर परिणाम होत असेल, तर हार्मोन आणि एन्झाईम का त्याच्यापासून एक्सेप्शन असतील का? तर नाही. तर हार्मोन आणि एन्झाईमवर पण टेम्परेचरचा परिणाम होत असेल. बरोबर आहे ना? ठीक आहे. मग इथं बघा त्यांनी काय केलंय, हे बाकी स्टेटमेंट मी काय वाचत नाही. मी तुम्हाला डायरेक्ट इथे सांगतो. क ऑप्शन बघा तुम्ही. काय? विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते. असं कधी होईल का रे? टेम्परेचरमुळे विकारांवर परिणाम होईलच ना. बरोबर आहे ना? आणि विकारांवर परिणाम होतोय म्हणजे त्यांचं काय रिएक्टिव्ह पॉवर किंवा जी काही क्रियाशीलता असेल त्याच्यावर परिणाम होईल. मग हे स्टेटमेंट रॉंग आहे. हे मला कॉमन सेन्सनी कळलं. मी हे स्टेटमेंट कट केलं. हे मी एलिमिनेशन मेथड सांगतोय. मी हे स्टेटमेंट कट केल्यावर माझ्याकडे बघा काय उरतं. क चुकलंय, क चुकलंय. माझ्याकडे 2 ऑप्शन आले. अ आणि ब, अ आणि ब. बघा, आता काय आहे माहिती आहे का? मी आता तुम्हाला सांगतो. तुम्ही 50-50 वर जरी आणलं, तरी खूप आहे. आणि मी अजून एका पुढच्या उदाहरणाने तुम्हाला हे स्पष्ट करून देतो. आयोगात काय करायचं तुम्ही? जेव्हा 50-50 येईल, तेव्हा मॅक्सिमम ऑप्शनकडे जायचं. कोणत्या? मॅक्सिमम ऑप्शनकडे. मी अजून तुम्हाला याचं अजून एक उदाहरण देईल. कसं मॅक्सिमम ऑप्शनकडे जायचं? हे मॅक्सिमम ऑप्शनकडे तुम्ही गेले. मॅक्सिमम ऑप्शनकडे तुम्ही गेल्यानंतर इथून पुढं तुम्ही जे प्रश्न सॉल्व्ह करणार, जेव्हा तुम्ही 50-50 येणार, सगळ्या बाबतीत मॅक्सिमम ऑप्शनकडे जायचं. ठीक आहे? का असं करायचं माहिती का? कारण पेपर सेटरचं समजा असं दिमाग असलं, की त्यांनी काही ऑप्शन ए आणि बी ठेवले आणि काही ऑप्शन ए, बी, सी ठेवले. ओके? आणि जर तुम्ही हा अप्रोच निवडताय, की मी मॅक्सिमम ऑप्शनकडे जाईल म्हणजे ए, बी, सीकडे जाईल प्रत्येक वेळेस. तर काय होतं पेपर सेटरने जे केलेलं राहतं ना, त्याच्यामध्ये तुम्ही तरून निघता. पण समजा काही ऑप्शन तुम्ही ए-बी-सी लिहिले आणि काही ऑप्शन फक्त ए-बी लिहिले. तर तुम्ही नाही सांगू शकत ना, की तुमची प्रोबॅबिलिटी कुठे राहील. त्यापेक्षा कुठलातरी एकच मार्ग निवडायचा. मी नॉर्मली तो मार्ग निवडतो मॅक्सिमम ऑप्शनचा. ठीक आहे. जेव्हा मी 50-50 मध्ये येतो, अ, ब येतं आणि अ, ब, क येतं. मी अ, ब, क कडेच जातो. कारण मला माहिती आहे पेपर सेटरनी अ, ब वाले 60 केले असतील, तर अ, ब, क वाले 40 केलेले. मग मला कुठे ना कुठे फायदा होणार. पण मी 2 प्रश्नांसाठी अ, ब, क केलं आणि 3 प्रश्नांसाठी अ, ब केलं. तर मी नाही सांगू शकत फिक्स, की मी कुठे होणार माझं. ठीक आहे? किंवा कुठे बरोबर येणार. ठीक आहे. तर मग हे तुम्ही लक्षात ठेवायचं हे. आता असंच मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो पुढचं. हे बघा मोलुस्का. आता जनरल जर तुम्ही स्टेट बोर्ड म्हणा किंवा तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहे, ते जर तुम्ही वाचले असेल ना, तर मोलुस्का हा काय प्राणी त्याच्या फोटोसहित तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देते. ती गोगलगाय टाइप असतो बघा त्याच्यावर नाही का असा शंख असतो. तो प्राणी असतो. आता मला तुम्ही सांगा तो प्राणी तुम्हाला दोन्हीकडे दिसतो. कुठं? जमिनीवर आणि पाण्यात. ठीक आहे. आता इथं त्यांनी त्याचे स्टेटमेंट विचारले. अजून एक गोष्ट, जर तुमच्याकडे जे रिसोर्सेस तुम्ही वाचताय ना, त्याच्यामध्ये हे वाक्य 100% असेल. कोणतं? हे बघा, हे सेकंड नंबरचं. काय? सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय, सममितीय असतात. तर हे 100% असतं. आणि जेवढं तुम्ही मोलुस्काला बघितलंय, जसं मी तुम्हाला आत्ता उदाहरण दिलं, की ती गोगलगाय टाइप नाही का, की दोन्हीकडे असतात. तर तुम्ही तिसऱ्या नंबरचं वाचा. ते फक्त जमिनीवरच राहतात. असं होईल का रे? तर हे रॉंग आहे. म्हणजे मला 2 नंबरचं माहिती आहे, हे मी रॉंग आहे म्हणून मी हे कट केलं. मग मी आधी कोणतं करल? क कट करल. ओके. क कट केलं. मग मी 3 वर आलो. ठीक आहे. आता माझ्याकडे 1, 2 आणि 3 आहे. बरोबर आहे. आता या 3 ऑप्शनकडे मी नीट बघितल्यानंतर मला एक गोष्ट कळली, की अ नंबरचं ऑप्शन हे तिन्हीकडे आहे. म्हणजे शुअर शॉट अ बरोबर आहे. ओके. दुसऱ्या नंबरचं वाक्य मला माहिती होतं त्यामुळे हा ऑप्शनही कट होऊन जातो. मग उरले कोणते? फक्त हा आणि हा. आता बघा, मी जे तुम्हाला मागे सांगितलं होतं, की मॅक्सिमम ऑप्शनकडे जायचं. आयोगाने परत मॅक्सिमम ऑप्शन दिले. तुम्ही बघा, जरी तुम्हाला ड माहिती नसेल आणि तुम्ही मॅक्सिमम ऑप्शनकडे गेले, तर तुम्ही बघा अ, ब, ड हे तुमचं उत्तर आपोआप येतं. रादर अ आणि ब. मी मागेही पण मॅक्सिमम ऑप्शन चूज केला. मी इथं पण मॅक्सिमम ऑप्शन चूज केला. आणि जरी आयोगाने फक्त अ आणि ब दिलं असतं, तरी मी पॉझिटिव्हमध्ये असतो. कळलं? का? कारण की त्या रेशोमध्ये तुम्ही बरोबर येऊन जाता. ठीक आहे. तर मग हे दुसरं आहे. हे मी तुम्हाला सांगितलं दुसरा अप्रोच इलिमिनेशन अप्रोच. ठीक आहे. आता आपण तिसरा अप्रोच बघूया. ठीक आहे. आता हा आहे ना, हा नॉलेज अप्रोच आहे. नॉलेजेबल अप्रोच. नॉलेजेबल अप्रोचमध्ये ती गोष्ट तुम्हाला माहितीच पाहिजे.
म्हणजे हा जो प्रश्न आहे याच्यात एक गोष्ट विचारलेली आहे. त्यांनी सांगितलंय की रेझिस्टन्स आणि टेम्परेचर यांचं काहीतरी रिलेशन. त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही जर टेम्परेचर एका लेवल पर्यंत नंतर खाली केलं तर काय होईल? तर काय होईल माहिती का? रेझिस्टन्स 0 होऊन जाईल. आणि जिथं रेझिस्टन्स 0 होतं तिथं काय होतं? तुमचा रेझिस्टन्स 0 झाल्यावर तुमची कंडक्टिव्हिटी हायर होऊन जाते आणि या हायर कंडक्टिव्हिटीला सुपर कंडक्टिव्हिटी म्हणतात. इथं बघा तुम्ही ऑप्शन लगेच सुपर कंडक्टर असेल. मग याच्यावर अजून तुम्ही एक लगेच विचार करायचा. हा समजा आता पुढच्या वर्षासाठी हा PYQ बरोबर आहे. तर मी इथे काय अप्रोच करायचा? जर मी प्रचंड टेम्परेचर वाढवलं तर तर तो हायर इन्सुलेटर किंवा इन्सुलेटरच्या कॅटेगरीमध्ये जाईल. बरोबर आहे? मग लगेच इथे ते ऑप्शन आहे. बघा. ठीक आहे. आणि मी जनरल रेझिस्टन्स ठेवला तर तो कंडक्टरच्या कॅटेगरीमध्ये असेल. म्हणजे बघा एकाच प्रश्नात तुम्ही 3 प्रश्न तयार केले. 3 अप्रोच ठेवा. ओके. मी याच्याही पुढचा एक अप्रोच तुम्हाला सांगेल की रेझिस्टन्स म्हणजे एखाद्या मटेरियलचा रेझिस्टन्स हाय का असतो आणि एखाद्या मटेरियलचा रेझिस्टन्स लो का असतो. याला तुम्ही असं पण लिंक करू शकता. जेव्हा आता तुमची ती लेव्हल येईल किंवा आपण ते घेतलंय नाही का? तेव्हा तुमची ती लेव्हल येईल ना, की यार जे आउटर मोस्ट शेल आहे ना, त्याचे इलेक्ट्रॉन आहे आणि रेझिस्टन्सचा काहीतरी लिंकेजेस आहे. ओके. ते लिंकेजेस तुम्ही मला नंतर सांगा. ओके. की ते तुम्ही मला सांगायचंय नंतर जेव्हा केव्हा आपली बॅच असेल तेव्हा. ठीक आहे. तर हा नॉलेजेबल आहे. हा नॉलेजेबल आहे. म्हणजे इथे जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती नसला, की 2 आरसे असतात. त्या आरशांच्या इमेजचा एक फॉर्म्युला आहे. काय तो फॉर्म्युला समजा मी असं लिहिलं, की किती इमेज तयार होतील 360 डिवाइडेड बाय A -1 हा A म्हणजे अँगल असतो. मग जेवढा अँगल असेल त्याने डिवाइड करायचं -1 करायचं. त्याने तुमचं नंबर ऑफ इमेजेस त्या 2 याच्यामुळे कशा तयार होतील हे. मला इथे हे सांगायचं होतं. इथे मला सॉल्व्ह नव्हतं करून द्यायचं. हे सांगायचं होतं, की तुमचा इथे जो अप्रोच आहे तो नॉलेजेबल आहे. तिथे तुम्हाला फॉर्म्युले पाठच पाहिजे. जसं त्याच्या बाबतीत रेझिस्टन्स आणि टेम्परेचरचं रिलेशन तुम्हाला माहितीच पाहिजे. तसं इथे फॉर्म्युला पाठच पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे. आणि अजून एक पुढचा जो अप्रोच आहे तो बघा. इथे पण तेच आहे. फॉर्म्युला माहिती असेल तरच उत्तर येईल. कोणी काहीही सांगेल इथं, की नाही हे असं इलिमिनेट करतात. नाही होत मित्रांनो. करायचंच नाही ना, असा विश्वास ठेवायचाच नाही. लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे. हे फॉर्म्युला बेस आहे. ओके. म्हणजे नॉलेज बेस आहे. हा एक नॉलेज बेस आहे. कसा? ग्रॅव्हिटेशन तुम्ही केलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे. ग्रॅव्हिटेशन तुम्ही जर केलं असेल ना, तुम्हाला कळेल, की जसं आपण आहे ना, एखाद्या गोष्टीच्या जवळ जाऊ. जर ही फोर्सफुल गोष्ट आहे, तिचा ग्रॅव्हिटेशन पॉवर खूप आहे आणि तुम्ही तिच्या जवळ गेला ना, ती भरकन तुम्हाला ओढून घेते. म्हणजे ती तुमचा स्पीड वगैरे कमी करते. त्या रिलेटेड हे इथे ॲप्लिकेशन होतं. हे खूप इम्पोर्टंट आहे. आयोगाने हे ॲप्लिकेशन बेस विचारलंय ग्रॅव्हिटेशनचं ॲप्लिकेशन बेस. म्हणजे आयोगाने इथे 2 गोष्टींना क्लब केले. एक म्हणजे जिओग्राफी आणि दुसरं म्हणजे तुमचं फिजिक्स. हे अशा सारखे प्रश्न असतात. आणि अजून एक मी पुढचा प्रश्न दाखवतो तुम्हाला. हां, हे भगवान भरोसे प्रश्न. चौथा अप्रोच. कोणता? भगवान भरोसे. हे असले सोडवायचेच नाही किंवा तुक्के मारून येऊन जायचं आणि याच्याकडून एक्स्पेक्टेशन पण करायचे नाही. ठीक आहे. तर माझ्या माहितीनुसार काय होतंय, की मी 4 अप्रोच तुम्हाला सांगितले. ठीक आहे. मग नंतर मी तुम्हाला PYQचं महत्त्व सांगितलं आणि PYQमध्येही तुम्ही कसा अप्रोच ठेवा हे सांगितलं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन ही गोष्ट, की आपल्याला कमर्शियलायझेशन नाहीये. तर आपल्याला काय करायचंय माहिती का? तुमचा अप्रोच बिल्ड करायचा आहे. ओके. त्यासाठी आपण ही थोडंसं काही गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही बॅच पर्चेस करण्यापेक्षा आम्हाला असं वाटतं, की तुमचं सिलेक्शन इम्पोर्टंट आहे. तुमचं जिथून कमी वेळेत होतंय, म्हणजे मी म्हणत नाही, की तुमचं जर स्वतःहून कमी वेळेत होतं, तुम्ही तिथं करा. पण समजा जर तुम्हाला खरंच वाटतंय, की नाही यार आपल्याला ह्या गोष्टीतून हेल्प होऊ शकते, तर तुम्ही तिथून करा. ठीक आहे. तर अजून शेवटचा एक मी जस्ट 2 मिनिटात बोलतो. ज्यांना खरंच वाटत असेल, की आता व्हिडिओ पाहणं वर्दीनेस नाहीये, त्यांनी स्किप केला तरी चालेल आता. कारण की आता मी एक तुम्हाला सांगतो, ही एक पहिली लेयर झाली तुमच्या अभ्यासाची. मी दुसरी लेयर समजून सांगतो, की जर पहिली लेयरमध्ये तुम्ही अभ्यास करताय, जो ही लेयर आहे, हिच्यात तुम्ही अभ्यास करून झाला तुमचा आणि तुमच्याकडे आता वेळ उरलाय, म्हणजे असं समजा 25 दिवस उरले. तुमचा 30 दिवसात अशा पद्धतीने सगळा अभ्यास करून झाला. PYQ बेस तुम्ही हे सगळं करून वगैरे तुमचं रिव्हिजन करून वगैरे झाले. उरले 25 दिवस. आता मी तुम्हाला पुढचे मार्क वाढवण्याची पद्धत सांगतो. कशी? हे बघा. आपण तो प्रश्न घेऊ. कोणता? हे बघा. हा प्रश्न घेऊ. जसं मी तुम्हाला सांगितलं, की हे तुम्ही मला सांगा, पण डायरेक्ट आता मी सांगून देतो तुम्हाला. आपल्याकडे 1.5 मिनिटात वेळ आहे. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं, एखादा जो पदार्थ असतो ना, तुम्ही असा कधी विचार केला नाही का रे, की मेटल आहे आणि नॉन मेटल आहे. जनरली नॉन मेटलच्या आउटर मोस्ट शेलमध्ये मी जनरली म्हणतोय हां, जनरली नॉन मेटलच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन असतात आणि मेटलच्या आउटर मोस्ट शेलमध्ये कमी इलेक्ट्रॉन असतात. कमी इलेक्ट्रॉन असल्यामुळे मेटल हे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहे आणि जास्त इलेक्ट्रॉन बाहेर असल्यामुळे आउटर मोस्ट शेलमध्ये इन्सुलेटर किंवा ज्याला नॉन मेटल म्हणतात, हे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे बॅड कंडक्टर. कळलं हे 2 गोष्टी?
म्हणजे रेझिस्टन्सचा काहीतरी संबंध आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनशी आहे. आयोगाने जर तुम्हाला तसा प्रश्न विचारला, की समजा एखादं पदार्थ आहे, त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन आहे, तर मग सांगा त्याचा रेझिस्टन्स जास्त असेल का कमी असेल? तर तुम्ही सांगायचं त्याचा रेझिस्टन्स हा नेहमी जास्तच असेल. का? कारण की त्याच्या आउटर मोस्ट शेलचे इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी तुम्हाला खूप एनर्जी द्यावी लागते किंवा हीट द्यावी लागते किंवा इलेक्ट्रिसिटी द्यावी लागते. तेव्हा त्या गोष्टीमधून म्हणजे जी काही गोष्ट असेल तिच्यामधून इलेक्ट्रिसिटी किंवा हीट पास होईल. तर असं जे आहे ना, ती पुढची लेयर आहे तुमची म्हणजे अभ्यासाची. की यार हे असंच का बरं आहे? मग रेझिस्टन्स एखाद्या गोष्टीत जास्तच का असतो? किंवा टेम्परेचरचा आणि रेझिस्टन्सचा असा काय संबंध आहे की टेम्परेचर वाढवलं की रेझिस्टन्स वाढतो? अरे मित्रा, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स का वाढतो? हे तू विचार कर त्याच्यावर, की हां, अरे हां, हे असं-असं आहे. हां, म्हणजे काय होतं, की जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. मग इलेक्ट्रॉन बाहेर पडले, की जास्त टेम्परेचर निर्माण होतं. मग ते त्या टेम्परेचरने परत जास्त इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि मग ते जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन एकमेकांमध्येच कोलाईड करायला लागतात आणि अल्टिमेटली पुढे कमी इलेक्ट्रॉन एनर्जी घेऊन जातात. म्हणून तो रेझिस्टन्स वाढतो. हे इतकं जेव्हा तुम्ही करशाल ना, ही पुढची लेयर आहे. म्हणजे आत्ता पहिली लेयर तर मी तुम्हाला सांगितली. ही पुढची लेयर आहे. एका प्रश्नावरून आपण 4 ठिकाणी गेलो. म्हणजे एका प्रश्नावर आपण अणूची संरचना पण बघून घेतली. ठीक आहे. एका प्रश्नाने आपण रेझिस्टन्स पण बघून घेतला. एका प्रश्नाने आपण टेम्परेचर रिलेटेड पण गोष्टी बघून घेतल्या आणि चौथं, की असा रेझिस्टन्स वाढणं आणि कमी होणं हे अजून कोणत्या-कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे, हे पण तुम्ही लगेच करून घ्यायचं. ही पुढची लेयर आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल आणि असा अप्रोच ठेवा. आता आपली जी रिव्हिजन बॅच येणार आहे, म्हणजे समजा ती एक्झामच्या काहीतरी 35-40 दिवस अगोदर येऊन जाईल. ओके. किंवा पी-वाय-क्यूची बॅच. याच्यामध्ये आपण असाच अप्रोच घेतलाय. एक जनरल अप्रोच. जनरल अप्रोचने तुम्हाला मी सांगतो, मागच्या पेपरला नाही म्हटलं तरी तुम्हाला 13 प्रश्न तुमचे बरोबर आले असते. पण ॲडव्हान्स अप्रोच आपण घेतला तर तुमचे जास्त प्रश्न बरोबर येतील किंवा जे आहे ते अधिक इफेक्टिव्हली 100% शुअरिटीने बरोबर येतील. ठीक आहे? तर एवढं होतं आपलं. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही त्या रिलेटेड तुमच्या काही क्युरीज असतील त्या सॉल्व्ह करू. पुन्हा एकच सांगेल, तुमचं मटेरियल आहे तेच रिवाईज करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सिलेक्शन पक्कं आहे. थँक यू.